हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. रात्रीच्या जेवणामध्ये अव्यांसाठी मस्त असं दाल राईस बनवलेला. पण त्याने तो थोडासा खाल्ला आणि मला वाटलं त्याचं पोट भरलं म्हणून तो डॅडासोबत एवढी मस्ती करत होता की ते बघून ना आम्हाला सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, कारण त्याची तब्येत ठीक नव्हती आणि तो अचानक मस्ती करायला लागला. सो चला हे बघून जरा खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर माझं आणि वरुणचं इथं चालू होतं डीप डिस्कशन. त्याने त्याचे फोटोज बघितले आणि त्याच्यावर गंभीर चर्चा चालू झाली. त्याच्यानंतर तशीच रात्र गेली आणि सकाळी सकाळी मी माझं घेतलं चिया सीड्स घेतलं ना की खूप पोट भरल्यासारखं वाटतं आणि खूपच डिटॉक्स फील होतं. त्याच्यानंतर भूकही लागत नाही. त्याच्यानंतर जिरा वॉटर घेतला आणि दोघांचा चालू झाला नाश्त्यामध्ये मी आज जास्त काही न बनवता चहा आणि टोस्ट होता आणि मी माझ्यासाठी बनवली होती थोडीशी कॉफी, कारण वातावरणच बाहेर एवढं थंड आहे. म्हटलं चला गरमागरम कॉफी घेऊन स्वतःला गरम करूयात. चहा वगैरे सगळं झालं आणि हे दोघांच्या खेळामध्ये रंगले. आंघोळीचा टाईम होता पण त्यांना काही आंघोळ करायची नव्हती म्हणून मी मग माझं आवरायला घेतलं. तर आवरायला आंघोळीला जायचं तर त्याच्या आधी आली इस्त्रीचे कपडे. म्हटलं चला आधी इस्त्रीचे कपडे सेट करूयात. तर ह्यावेळेस लिटरला मी टी शर्ट्स आणि बाकीचे काही फॉर्मल्स होते ते इस्त्री करायला दिले आणि फायनली मी माझं वन पीस आहे तोही इस्त्री करून आणलं. माझं वॉर्डरोब सेट केलं आणि माझं वॉर्डरोब नेहमीच खराब होतं, पण वरूनचं जे आहे ते वॉर्डरोब कधीच खराब होत नाही, कारण तो अगदी कपडे व्यवस्थित नीट ठेवतो. बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये मीच हातभार घालत असते, कारण ते क्रेडिट तर मलाच जायला पाहिजे. त्याचेही टी शर्ट्स आणि शर्ट्स वगैरे जे आहे ते मी व्यवस्थित सेट करून ठेवले आणि तुम्ही बघू शकता त्याचं वॉर्डरोब किती क्लीन नीटनं ठेवलेलं आहे. त्याचं क्रेडिट मलाच जातं असं मला वाटतं. त्याच्यानंतर सगळं सेट केलं आणि फायनली सगळं आवरलं. सो चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय.